एकदा कृष्ण आणि अर्जुन ब्रह्मांडाच्या भेटीला गेले आणि ब्रह्मांड लोकांच्या कार्याचे निरीक्षण करत होते. तेवढ्यात त्यांची नजर एका मिठाईच्या दुकानावर पडली. दुकानाजवळ मिठाईवाल्यांनी जुने शिळे अन्न गोळा केले होते. तो अन्नाचा ढीग पाहून एक कुत्रा वारंवार ते खायला यायचा, पण मिठाईवाला त्यावर दगडफेक करून त्याला हाकलून द्यायचा. कुत्रा जोरजोरात रडायचा आणि पुन्हा खायला यायचा आणि मिठाईवाला त्याला हुसकावून लावायचा. हे पाहून अर्जुनला वाईट वाटले, पण कृष्ण हसत होता. तेव्हा अर्जुनला आश्चर्य वाटले आणि त्याच्या हसण्याचे कारण विचारले. तेव्हा कृष्ण म्हणाला, अर्जुन, हे दुकान एका प्रसिद्ध मिठाईचे होते. त्याने आपल्या कामातून भरपूर पैसा कमवला होता, पण त्याचे नोकर व नातेवाईक यांच्याशी अत्यंत वाईट वर्तन होते. तो सगळ्यांचा खूप अपमान करायचा. हा कुत्रा तोच प्रसिद्ध मिठाईवाला आहे आणि या दुकानाचा सध्याचा मालक त्याचा मुलगा आहे, जो त्याच्याच वडिलावर दगडफेक करत आहे. या कुत्र्याचे जे काही होत आहे ते त्याच्या मागील जन्माचे परिणाम आहे. यावरून असे लक्षात येते की कर्माचे फळ भोगावे लागते ते कोणालाही चुकलेले नाही.